नमस्कार, मी मधुरा वेलणकर साटम. माननीय साहित्यिक रवींद्र पिंगे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपण एक उपक्रम साजरा करतो आहोत. या उपक्रमाचा भाग मीही होते, याचा मला खरंच मनापासून आनंद वाटतो. त्यांनी लिहिलेला हा ललित लेखांचा संग्रह सुखाची एक पाकळी, यातला एक लेख आज मी सादर करणार आहे आणि या निमित्ताने त्यांना आदरांजली वाहणार आहे. ऐकूया. लेखाचं नाव आहे गोदातीरी एक दुपारी. खरं सांगायचं तर या शीर्षकामध्येच किती छान काव्य आहे नाही का. गोदातीरी एका दुपारी. बरेच दिवसांनी पैठणला सडा आलो. दुपार होती म्हणून आल्या आल्या गोदेच्या पात्रात पावलं भिजतील इतपत पल्ल्याडच्या सृष्टीची शोभा बघत उभा राहिलो. नदीच्या गार पात्रात सौम्य ऊन विरघळलं होतं. समोरचा नदीकाठ हाकेच्या अंतरावर होता. त्याच्या पलीकडे माती, मळे, झाड झडोरा, डोंगरमाळ, वर विस्तीर्ण आभाळ. आभाळात घारी मंडल काढीत होत्या. नदीच्या काठावर कोणी सांगाती नसलं की मनाजोगतं निवांत वाटतं. आपण एकूण सृष्टीचा अविभाज्य हिस्सा आहोत ही भावना दृढ होते. मी त्या शांत निश्चल अवस्थेत 10-15 मिनिटं संतोष अनुभवला. गोदावरीचं झुळझुळतं पाणी पावलांना गुदगुल्या करीत होतं. सुंदर अनुभवाचा असा पापुद्रा सोलायला महानगरात रमलेल्या माझ्यासारख्याला कधी फावतं. निसर्ग सानिध्यातली तृप्ती अनुभवून वाळवंटात आलो. तिथून एकनाथ महाराजांच्या राहत्या वाड्यातल्या देवघरात आलो. शेकडो वर्ष उभा असलेला नाथांचा वाडा मोकळा होता. नाथांचं देवघर प्रशस्त आहे नव्हे, ते तसं ऐसपैस असायला हवं, कारण एकनाथ महाराज पिढीजात सुखवस्तू धनिक होते. उरलेलं संत मंडळ निर्धन होतं आणि निरीच्छाही. नाथांच्या देवांना वाकून नमस्कार केला. पूर्वी मी या परिसरात अनेकदा येऊन गेलेलो होतो. ते दिवस आठवले. गोदावरीच्या याच पंचक्रोशीत थोडीशी माती उकरून पाहिली तर प्राचीन काळच्या गाडग्या मडक्यांचे रंगीत तुकडे सहज मिळतात. एके दुपारी हौशी उत्खनन करून मी ती रंगीत खापरं गोळा केली होती. ती दौलत नंतर नाहीशी झाली हा भाग वेगळा. जिथे सातवाहनांचा पराक्रमी वंश संपला तिथे गाडग्या मडक्याचं काय हो. एका चांदण्या रात्री वाल कुलकर्ण्यांच्या समवेत इथल्या एका मळ्यात हुरडा पार्टी केली होती. थंडीतलं भणाणं वारं, गारठा आणि भाजलेल्या दाणेदार कणसाची हातात ऊब असा मजेशीर अनुभव वाल यांच्या जुन्या चित्रपटाबद्दलच्या गप्पा ऐकता ऐकता मी घेतला होता. फिअरलेस नादिया वगैरेचे फायटिंगचे कथाशून्य सिनेमे वालना भयंकर आवडायचे. क्लिष्ट वाचन करून मस्तक बधीर झालं की ते दशम दर्जाच्या चित्रपटगृहात 4 आण्याचं तिकीट काढून हे हाणामारीचे चित्रपट मनसोक्त पाहत असत. वाल यांच्या तोंडून असले मासलेवाईक अनुभव ऐकणं म्हणजे विशुद्ध आनंदाची मेजवानीच असे. मन त्या रम्य आठवणींच्या बगीच्यातून रपेट करून आलं. या पैठणच्याच वाळवंटात तिन्ही सांजेचं संध्यावंदन करून सोनापंत दांडेकरांनी मला एक उपदेश केला होता. देवाची हाक ही दिव्य सृष्टी आहे. कधी काळी ती तुझ्या कानावर पडलीच तर मग मागे वळू नकोस. हाकेच्या दिशेने चालत राहा, त्यात कल्याण आहे. फिरत फिरत मी पैठणच्या बाजारपेठेत आलो. पैठण हे मराठवाड्यांचं पुरातन संस्कार ल्यालेलं तहसीलाचं जुनाट गाव आहे. नव्या नागरी संस्कृतीच्या खुणा पैठणात शोधूनच काढाव्या लागतात. जुनेपणाचे लेप पैठणात पाहाल तिकडे दिसतात. पैठणात ढासळलेले वाडे आहेत तेवढे महाराष्ट्रात दुसऱ्या कुठल्याही गावात नाहीत. विदर्भातलं वाशिम हे महाराष्ट्रातलं जुन्यात जुनं गाव, पण तिथेही इतकी जुनाट पडझड नाही. पैठण हे सातवाहनांच्या राजधानीचं शहर. सातवाहन हा 30 राजांचा अखंड राजवंश होता. तो वंश मूळचा आंध्रातला. त्या सातवाहन राजवंशीयांपैकी गौतमीपुत्र आणि पुलुयामी हे 2 नृप फिरत फिरत महाराष्ट्रात आले. त्यांना हा सुंदर भूप्रदेश आवडला म्हणून गोदा तटाकीच्या पैठण या गावी त्यांनी आपली नवी राजधानी वसवली. या सातवाहन नृपांनी शंकाचा म्हणजेच आक्रमण करणाऱ्या परकीय शत्रूंचा पराभव केला. तात्पर्य, पैठण गाव हा विजय खेचून आणणाऱ्या मर्द हिंदूंचा गाव आहे. इतिहासाची तशी साक्ष आहे.
दसऱ्याला घरोघरी गुढ्या उभारल्या जातात, ते पैठणच्या सातवाहनांनी परकीयांना चोप देऊन त्यात निपात केला या विजयश्रीचं स्मारक म्हणून. आज त्यातलं पैठणात काय शिल्लक आहे? दुपारची उन्ह तापली, मी बाजारपेठेत आलो. दुकानं उघडी होती, माणसांची रहदारी चालू होती. इतक्यात एकाएकी गोंधळाची वावटळ उसळली. लोक सैरावैरा पळू लागले. दुकानदारांनी दुकानांच्या फळ्या ओढून घेतल्या. पेठ 0 मिनिटात बंद झाली. हा काय प्रकार आहे तेच कळेना. 5 मिनिटापूर्वी सर्व काही शांतपणे चालू होतं आणि क्षणार्धात दुकानं बंद कशी झाली? का झाली? बाजारपेठ ओस का पडली? सर्वत्र सन्नाटा पसरला. मी सडकेवरच्या हवालदाराला विचारलं, साहेब काय प्रकार आहे हा? एवढी घबराट कशामुळे उडाली? एका मुस्लिम तरुणाचं मयत या रस्त्याने जाणार आहे. मयताचा मुंबईच्या दंगलीत खून झाला असल्याची बातमी आहे. त्यामुळे अंत्ययात्रेला निघालेली मंडळी कदाचित गडबड उडवतील अशी भीती आहे, म्हणून बाजार बंद झाला. तुम्ही कुठेतरी आडोशाला जा, पळा. मला आश्चर्य वाटलं. जातीय दंगलीत निरपराध नागरिकांचे बळी पडतातच. ते अतिशय नीच कृत्य आहे. कुठलाही धर्म निरपराध माणसांचे मुर्दे पाडायला सांगत नाही. म्हणून दंगलखोरांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. आज गुन्हेगारांना दहशतच उरलेली नाही. हे देशातल्या अनागोंदीचं खरं कारण आहे. ही एक बाजू झाली, पण एका प्रेतयात्रेच्या धाकाने अख्खी बाजारपेठ ओस पडावी. नागरिकांनी वाट फुटेल तिकडे जीवाच्या रक्षणासाठी पळावं, हा काय प्रकार आहे? खरं तर पोलिसांनीच नागरिकांना अभय देऊन सांगितलं पाहिजे की गावात शांतता राखायला आम्ही खबरदार आहोत, तुम्ही घाबरू नका, व्यवहार शांततेने चालू ठेवा. ते राहिलं दूर, उलट पोलीसच मला थंडपणे सांगतो, तुम्ही पळा. खरोखर अधोगतीच्या कुठल्या पायरीवर आपण नागरिक म्हणून उभे आहोत? शुकशुकाट पाहून मीही चरकलो. आडोशाला राहून काय होतंय ते नजरेने टिपू लागलो. 5 मिनिटात मयत आलं. शेकडो तरुणांनी मृताला खांदा देण्यात पुढाकार घेतला होता. देवाचं नाव घेत अंत्ययात्रा झरकन पुढे सरकली. दंगा धोपा काहीही झाला नाही. अंत्ययात्रा बघता बघता दिसेनाशी झाली. हे सगळं 2 मिनिटात घडलं. चित्रपटातलं एक दृश्य जणू माझ्या समोरून सरकलं. लागोलग बाजारपेठेत प्राण संचारले. बंद केलेली दुकानं पटापट उघडली गेली. माणसांचा मनमोकळा संचार सुरू झाला. वातावरणात भीतीचा टिपूस उरला नाही. पोलीस विसावले. माझ्या मनात आलं, आजच्या निधर्मी राजवटीत जर नागरिकांना उग्र प्रकृतीची एवढी जरब बसते, तर हिंदू द्वेष्ट्या जुलमी निजामी राज्यात काय स्थिती होत असेल? इथल्या हिंदू प्रजेला धड श्वासोच्छवास तरी घेता आला काय? जुन्या जर्मनीत निरपराध ज्यू जमातीचं निर्घुण शिरकाण झालं म्हणून आपण पाशविक शक्तीच्या सत्ताधीशांची निंदा करतो, आणि ते योग्यच आहे. पण सत्तेच्या उघड उघड पाठबळामुळे आणि चिथावणीने रझाकारांनी निरपराध हिंदू नागरिकांना कंठस्नान घातलं, तो ताजा इतिहास आपण राज्यकर्त्यांच्या सोयीसाठी मख्खपणे विसरून जायचा? घडली ती पैठणमधली गोदा तीराची घटना वर करणी फार साधी वाटते, पण ऐन मोक्याच्या वेळी कच खाण्याच्या आपल्या परंपरागत दोषांवर बोट ठेवणारी आहे. समाज म्हणून आपण हिंदू ताठपणे एकत्र उभे राहत नाही, स्वत्व राखत नाही. एरवी निधर्मी म्हणविणाऱ्या राजवटीत काश्मीरी पंडितांना स्वतःच्या मालकीच्या पुण्यभूमीवरून निर्वासित का व्हावं लागलं? भारतीय हद्दीतल्या निशस्त्र प्रजेवर सशस्त्र अत्याचार कोणाच्या दुर्लक्षामुळे किंवा छुप्या पाठिंब्यामुळे होत आहेत? काश्मीरमधल्या हिंसक अत्याचारांचे जनक आणि प्रतिपालक आपल्या आजूबाजूला राजरोसपणे वावरत नाहीत ना? वास्तविक मी उभा होतो पुण्यपावन पैठण नगरीच्या रस्त्यावर, पण मर्द समाजाला न शोभणारी घटना प्रत्यक्ष अनुभवावी लागल्यामुळे माझं मन भारताला त्रस्त करणाऱ्या राष्ट्रीय प्रश्नाला जाऊन भिडलं. कर्नाटकातलं चंदनाचं जंगल असो की आसामचं खोरं असो, ज्यांनी संकटाशी मर्दपणे मुकाबला करायचा, तिथले रक्षक निस्तेज तरी आहेत किंवा राजकीय हेतूने त्यांचा प्रतिकार करायला मनाई केली जात आहे. राष्ट्राच्या अस्मितेकडे चक्क दुर्लक्ष करून कोणीतरी कुठेतरी डाव खेळत आहे. भाष्य करण्याची गरजच नाही. देशातलं चित्र पुरेसं बोलकं आहे आणि लज्जास्पदही आहे.
अशा वेळी साहजिकच वीर सावरकरांची आठवण येते. सारा जन्म त्यांनी हिंदूंना जाग करण्याचा यत्न प्राणपणाने केला. त्यांची सगळी भाकितं तंतोतंत खरी ठरली. पण ते उघड्या घड्यावर पाणी ठरलं, अरण्य रुदन ठरलं. उपयोग काय झाला?